नमस्कार, मी रुपाली कांबडी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवत आहे आंब्याचं लोणचं. ताजं लोणचं खाण्याची वेगळीच मजा असते. तर म्हटलं चला आज आपण लोणचं बनवूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि लोणचं कसं बनवायचं यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आंब्याला जाळी आलेला आंबा मार्केटमध्ये अजून आलेला नाही आहे. तर म्हटलं चला आज आपण ताज्या आंब्याचं लोणचं टाकूया. बघा छान असे मी अर्धा किलोला थोडा छोटा आंबा कमी आहे, अर्धा किलो आंबा घेतलेला आहे. आणि आज म्हटले चला आंब्याचं लोणचं बनवूया. मी आज कैरीचं लोणचं बनवत आहे. बघा आत्ताच मी मार्केटमधनं घेऊन आलेली आहे. कैरी सर्वप्रथम छान धुवून घेऊया आणि छान बारीक याच्यामध्ये कापून घेऊया. कैरीला छान धुवायचं, चाकूला पाण्याचा थेंब पण नाही ठेवायचा. आणि बघा छान असं बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहे. बारीक बारीक कापून घेतलं तर फोडीला छान मसाला लागतो आणि छान फोडी जे आहे ते मुरून येतं. म्हणून म्हटलं चला आज कैरीचं लोणचं बनवूया. स्वच्छ कापड घ्यायचा आणि पुसून वगैरे टाकायचा. आंबा ओला ठेवायचा नाही, पाण्याचा थेंब पण लागायला नको. इथे मी बारीक मेथी घेतलेली आहे. मोहरीची डाळ घेतलेली आहे अर्धा वाटी आणि त्याच्यामध्ये थोडा सोप आणि मोहरीचे दाणे आणि दरदरीत मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं. मोहरीची डाळ सहज किराणा दुकानामध्ये भेटून जातं. थोडी मी मोहरी बाजूला ठेवलेली आहे. तिखट घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे, गूळ, मीठ, लसूणच्या 2-3 कळ्या. मी इथे तेल गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं. तेल झालं की याच्यामध्ये 2-3 लसूणच्या कळ्या सोडत आहे आणि छान लसूण होऊ द्यायचा. खूप जास्त गरम पण तेल असायला नको आणि खूप थंड पण नको. मी एका पातेल्यामध्ये मोहरीची डाळ जे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली होती ते काढत आहे. त्याच्यामध्ये खूप जास्त गरम पण नको तेल, खूप थंड पण नको. आणि जी डाळ मी बाजूला ठेवलेली होती ती टाकत आहे. तिखट पण टाकायचं, मीठ पण टाकायचं. थोडे मीठ बाजूला ठेवायचं. का बरं वेगळे ठेवलेले आहे मीठ ते मी नंतर सांगणार. आता आपण जे तेल गरम करून घेतलेले आहे ते टाकूया. मेथीचे दाणे पण घेतलेले आहे मी थोडे 15-20. बघा जास्त गरम पण नाही, जास्त थंड पण नाही. या प्रकारे तेल आपण मोहरीचे दाणे, तिखट, मीठ याच्यामध्ये टाकत आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं. सोप घेतलेला होता 1 चम्मच, तो मिक्सरच्या पॉटमध्ये फिरवून घेतलेला आहे. सहज आपण लोणचं घरी बनवू शकतो. मी हे लोणचं घरी खाण्याकरिता बनवत आहे. वर्षभर टिकण्यासाठी लोणचं बनवायचं असेल तर ज्या आंब्याला जाळी आलेली असते आतमध्ये तो आंबा घ्यायचा. याच प्रकारे करायचं लोणचं. हे जे लोणचं आहे सहज मी आता घरी खाण्याकरिता करत आहे. जे आपण मोहरी मिक्सरमधनं फिरवून घेतलेली आहे ते दरदरीत ठेवायची. मोहरी, सोप. बघा छान असा मसाला आपण मार्केटमधनं विकत आणतो त्या प्रकारे मसाला आपला घरीच बनलेला आहे. 2 वाटी तेल घेतलेला आहे. तेल यासाठी जास्त घ्यायचं, तेल जास्त घेतलं तर जो आपलं लोणचं आहे ते वर्षभर टिकतं. आंब्याला बारीक याच्यामध्ये कापून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकायचं. जाळीवाला लोणचं असतं, आंबा असतो त्याला पण याच प्रकारे कापून घ्यायचं आणि मीठ आणि हळद टाकून वाळवायचं. बाकी लोणचं बनवायची प्रोसेस हीच आहे. सहज आपण लोणचं वर्षभर टिकण्यासाठी घरी बनवू शकतो.
बघा, छान असा मार्केटमध्ये भेटतो तसा मसाला तयार आहे. तुम्ही पण बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अर्धा चम्मच हिंग पण टाकायचं. बघा, छान असा मसाला मार्केटमध्ये भेटतं. त्याच प्रकारे आपण मसाला सहज घरी बनवू शकतो. आणि खूप थंड पण तेल होऊ द्यायचं नाही, कारण थोडा मसाला आपला तेलामध्ये पण व्हायला पाहिजे. आणि खूप गरम पण तेल नाही, कारण जो आपला मसाला आहे तिखट, मोहरी, ती जळायला नको. याला राईच पण म्हणतात, राईचे दाणे पण म्हणतात. बघा, आता मीठ लावून घेतले होते. ती कैरी मी आपण मसाला बनवलेला आहे त्याच्यामध्ये सोडत आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि 2 दिवस छान मुरू द्यायचं. मसाला आहे तो मी थंड होऊ दिलेला आहे. नंतरच याच्यामध्ये जे आपण लोणचं आंब्याला बारीक कापून घेतलं आणि ती कैरी जी आहे ती आता मसाला थंड झाल्यानंतर सोडलेली आहे. गरम मसाल्यामध्ये कैरी सोडायची नाही. गरम मसाल्यामध्ये कैरी सोडली तर बुरशी लवकर लागणार. मी ज्या प्रकारे सांगत आहे त्याच प्रकारे तुम्ही पण लोणचं करून बघा. थोडं गूळ टाकत आहे आणि 2 दिवस छान लोणचं मुरू द्यायचं. मी 2 दिवस छान लोणचं मुरू दिलेलं आहे. तुम्ही नंतर फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. बघा, छान असं लोणचं आपण विकत घेऊन येतो त्याच प्रकारे आपलं लोणचं बनलेलं आहे. 2 वाटी तेल घेतलेलं आहे. जे मीठ ठेवलेले होते ते मी आंब्याच्या कैरी होत्या त्याला लावून घेतलेला. बघा, 2 दिवस लोणचं मुरलेलं आहे. आता मी याला भरणीमध्ये भरून घेत आहे. सहज आपण घरी लोणचं बनवू शकतो. पाण्याचा थेंब पण लागता कामा नये. जी कढई घ्याल त्याला पण पाणी नको, चाकूला पण पाणी नको, चम्मचला पण पाणी नको. पाण्याचा थेंब पण लागला तर आपलं लोणच्याला बुरशी लागणार. सगळी भांडी लोणचं बनवताना स्वच्छ असावी. पाण्याचा हात लागता कामा नये. कैरीचं लहान फोडी करून घ्यायच्या. लहान फोडी केल्या तर लोणचं खूप दिवस लोणच्याला मसाला छान लागतो. बघा, छान 2 दिवस मी लोणचं कढईमध्येच मसाला छान लागलेला आहे आणि लोणचं पण छान मुरलेलं आहे. आता मी भरणीमध्ये लोणचं भरून घेत आहे. मी हे लोणचं आताच खाण्याकरिता केलेलं आहे. सहज आपलं लोणचं, जाळी आलेलं आंब्याचं लोणचं सहज वर्षभर टिकू शकतं. तुम्ही पण या प्रकारे लोणचं करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आंब्यांना अजून जाळी आलेली नाही आहे, म्हणून मी ताजं आंबा जो आहे, फ्रेश आंबा, त्याचेच लोणचं बनवत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.